न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। वर्ल्ड ट्रॅडिशनल शोटोकान कराटे फेडरेशनच्या वतीनं प्रवासी अकॅडमी येथे 5व्या आझाद कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे अशा त्यांच्या विविध जिल्ह्यातून 550 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। सचिन पवार यांच्या शोटोकान कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। दरम्यान ज्युनियर ब्लॅक बेल्ट कॅटेगरी शहर महेश हिरे नाशिक, आर्यन मोरे पुणे, तसेच बायसायकलिंग चॅम्पियनशिप सिनियर कॅटेगरी इशिता मुन्नत पुणे, WTSKF नाशिक टीम बाय सायकल चॅम्पियनशिपनी बाजी मारली आहे। यावेळी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय। यावेळी समीरा धस, सचिन रकेस, विराज कुलकर्णी, प्रांजल जाधव, अमय कुमार, गायत्री श्रीवास्तव, आराध्या खेडकर यांनी कराटे स्पर्धेत आपलं स्थान निर्माण केलंय। कराटे स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आलाय। बेस्ट परफॉर्मन्सची ट्रॉफी नाशिक टीमला देण्यात आली आहे। मोस्ट डिसिप्लिन टीम, शिस्तप्रिय खेळची ट्रॉफी या टीमला देण्यात आली आहे। तसेच मोस्ट डिझायनर विंग ट्रॉफी नागपूरच्या टीमला देण्यात आली आहे। चॅम्पियनशिप पुणे टीमला देण्यात आली आहे। तसेच छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंना विशेष खेळाडू अर्थात बेस्ट टीम अवॉर्ड सन्मान देण्यात आला आहे। दरम्यान सिनियर ब्लॅक बेल्ट कॅटेगरी 7,500 रुपये रोख रक्कम कराटे नाशिक यांना देण्यात आलाय। तसेच सचिन पवार कराटे क्लासेस, षटकोन कराटे क्लासेस 600 स्पर्धक तर 7 बायसायकलिंग या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून स्पर्धा जिंकून यश प्राप्त केलंय। तसेच ज्युनियर ब्लॅक बेल्ट कॅटेगरीमध्ये नाशिकच्या साहेन महेश हिरे याने सायकलिंग पटकावली आहे, तर मुलींमध्ये पुण्याची आर्या मोरे हिने सायकल पटकावली आहे। त्याचप्रमाणे समीरा दास, के सचिंद्र, विराज कुलकर्णी, प्रांजल जाधव, अमय कुमार, गायत्री श्रीवास्तव, आराध्य खेडेकर यांना ट्रॉफी देऊन उदयोन्मुख खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आलाय। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चौधरी म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाविषयी प्रमुख पाहुणे आणि क्लासचे संचालक सचिन पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।